विधायक प्रशांत ठाकुर के जन्मदिन के उपलक्ष्य में भव्य रोजगार मेले का आयोजन किया गया। यह मेला 2 अगस्त 2025 को सुबह 9 बजे से चांगो काना ठाकुर महाविद्यालय खांदा कॉलोनी पनवेल में आयोजित हुआ। माजी खासदार लोकनेता रामशेठ ठाकुर ने इस रोजगार मेलावे का उद्घाटन किया। इस रोजगार मेले में 100 से अधिक नामी कंपनियां शामिल थीं और 7000 से अधिक युवाओं को रोजगार के अवसर प्रदान किए गए। इसमें टाटा स्ट्राइव, LIC, कोटक महिंद्रा और डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पिरामल फार्मा लिमिटेड, HDB फाइनेंशियल सर्विसेज, इंडियन एक्सप्रेस समेत कई प्रतिष्ठित कंपनियां हिस्सा था। मेले में विभिन्न क्षेत्रों जैसे वित्तीय सेवाएं, बीमा उत्पादन, फार्मा, ऑटोमोबाइल, IT और अन्य कई सेक्टर्स में नौकरियों के अवसर उपलब्ध रहे। इच्छुक उम्मीदवार अपने बायोडाटा और संबंधित दस्तावेजों के साथ मेले में उपस्थित होकर सीधी भर्ती प्रक्रिया में भाग लिए। इस रोजगार मेले में GM महात्रे, प्रीतम महात्रे और कई मान्यवर उपस्थित थे। लोक नेता रामशेठ ठाकुर ने कहा कि यह रोजगार मेला आमदार प्रशांत ठाकुर के सामाजिक कार्यों के प्रति समर्पण और युवाओं के सशक्तिकरण की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, वाढदिवस आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण भगत, गोबर चेअरमन देशमुख, सर्व मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, प्रशिक्षित व्यक्ती, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, या मेळाव्याकरता युवक, युवती, तरुण, तरुणी बंधू आमदार प्रशांत ठाकूर या मेळाव्याचं विवेचन अतिशय चांगल्या प्रकारे भरपूर केलेलं आहे। तर ते त्यांचं भाषण जे होतं एखादं मोठा असं काहीतरी प्रोग्राम मध्ये लेक्चर ठेवले आणि त्यांना मार्गदर्शन द्यायला सांगितलंय, अशा प्रकारचं त्यांनी विस्तृतपणे केलेलं आहे। तर मला काय जास्त बोलायची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं। इतर लोक भाषणाला पण येतात आणि तशा दृष्टीनं पाहायला गेलं तर इतके छान सुंदर भव्य दिव्य असा मेळावा चाललेला आहे। आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करताच तुम्हाला दोन्ही बाजूला अशा रांगा लागलेल्या आहेत, 30 टेबल्स आणि त्याच्यावरती 60-70 लोक। हे आपल्याला मेळाव्याचं कुठं काय आहे, कुठली कंपनी काय आहे आणि आपण कुठं जायचं आहे याचं मार्गदर्शन करण्याकरता थांबलेलं आहे, तिथंच मार्गदर्शन करताय। जिथं जाल तिथं गर्दीच गर्दी दिसते आहे, इथं आलं इथं गर्दी आहे, बाहेर आयला तिथं गर्दी आहे। वरती 40 रूम आहेत, 80-81 कंपनी आहेत। या 40 रूम मध्ये इंटरव्ह्यू घेण्याकरता तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तपासण्याकरता थांबलेले आहेत। या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आलेल्या विविध कंपन्यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी आपण सर्वांचं आज या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू इच्छितो आणि आज या आयोजनामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय त्या सर्वांना धन्यवाद देखील देऊ इच्छितो। तर या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या पाठीमागे या परिसरामध्ये निर्माण झालेल्या संधी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावं हा उद्देश त्याच्याचा प्राथमिक होता। त्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 सालापासून ज्या पद्धतीने देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून निरनिराळी धोरणं वापरायला सुरुवात केली, त्याचा परिणाम आहे की आज या देशामधला रोजगारी वाढतोय आणि या देशामध्ये संधी मोठ्या प्रमाणावरती तरुणांच्या पुढे निर्माण होत आहे। आणि म्हणून आपण पाहू शकतो या ठिकाणी येतील, पण आता या 2 दिवसांपूर्वी पर्यंत आलेला आकडा की जो आम्हाला फायनल करावा लागला, 81 कंपन्या त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सगळ्या 81 कंपन्यांनी मिळून कळवलं की अंदाजे आम्हाला 4500
अशा रोजगाराच्या संधी या आम्हाला द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या कंपन्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचं मला मनापासून आभार मानायचे.